अनैतिक संबंधातून प्रेयसीनेच प्रियकराची साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर प्रियकराचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला। याचा पोलीस तपास करत असताना हत्येचा प्रकार उघड झालाय। मृत तरुणाचे नाव अर्जुन दिलीप रोडगे, वय वर्ष 28 असून त्याचा मृतदेह परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातील ज्ञानेश्वर मंदिराजवळील जंगलातील रस्त्यावर आढळून आला होता। मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन हा 2 जुलैपासून बेपत्ता होता। या संदर्भात तक्रार त्याचे वडील दिलीप बाबूराव रोडगे यांनी शेलू पोलीस ठाण्यात दिली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असता अर्जुनचे गावातीलच एका 29 वर्षीय महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्यांना मिळाली। शेलू पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली। मृत अर्जुन आणि त्याची प्रेयसी फिरण्यासाठी लोणार सरोवर परिसरात आले। सरोवरच्या गेटवर त्यांनी रजिस्टरमध्ये एंट्री देखील केली। त्यानंतर आत जाऊन दर्गा रोड जवळ असलेल्या एका झाडाखाली दोघे बोलत बसले। त्याच वेळी दबा धरून बसलेला प्रेयसीचा साथीदार आला। त्याने अर्जुनचा गळा दाबून खून केला। त्यानंतर मृतदेह नेऊन जंगलातील दाट झाडांमध्ये फेकून दिला। त्यानंतर आरोपी महिला दुचाकीने गावच्या दिशेने निघाली। मात्र अलीकडच्याच गावामध्ये दुचाकी सोडून तिथून आपल्या गावी परतली। अर्जुन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आणि प्रेयसीचे बिंग फुटले। दरम्यान या महिला आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी नेले होते। त्यावेळी तिने ही हत्या कुठे केली आणि अर्जुनचा मृतदेह कुठे फेकून दिला याबाबत स्वतः माहिती दिली। या प्रकरणी आरोपी महिला आणि तिचा साथीदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहेलाजी डुकरे व वर्षे 24 राहणार खडुळा पाथरी परभणी या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे।